आज हम आप लोगों को दिखा रहे हैं मीठी नदी की हालत। और ये मीठी जो हम कॉजवे पे अभी हैं, हे इथे बीएमसीच्या कोणी साफसफाई पण करत नाही का? सगळं इथेच डम्पिंग होतोय। हां, कोण आहे इकडच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वाल्यांना जरा लावा आणि त्यांना बोलवा इथे। हां, मग हे काय आहे? इथे कचरा टाकला जातो सर्व। हां, म्हणूनच मुतारी करून टाकले। जो कोणी असतो इथे मोटरसायकल लावला आणि चालू। इथे पण ही गाडीवाले जे उभे आहेत त्यांनी पण असंच करून ठेवलंय, तिथे काहीतरी टाकतात वगैरे। मग ह्याच्यावर कोण लक्ष ठेवतो? पेंढारकर कोण आहे? तुम्हीच आहेत का? अच्छा। ये देखिए अभी आप लोग सब हालत। आज हम मीठी नदी को दिखाने को निकले हैं और हमारे साथ में अभी मीठी नदी को जो साफ सफाई करते हैं वो ही लोग मेरे साथ में हैं और यही देखने आए हैं कि डिसिल्टिंग के लिए क्या करते हैं। या ना इकडे मिस्टर पेंढारकर, तुम्ही सोबत या ना। आता आपण जर डिसिल्टिंग केलं, हाच डिसिल्टिंग केला असणार ना? आपण बाहेर काढलाय, ठेवलाय। हा जो बाहेर ठेवला गेला हा सगळा डिसिल्ट करूनच। हा, ठीक आहे, एबियन वॉल आहे। मला तर वॉल दिसत नाही, मातीच दिसते। मग तुम्ही काढून कुठे ठेवला गेला? मग आपण जे साफसफाई केलं, आपण तिकडून कुठून आपण केलं? ट्रक घालतो, आपण तिकडून घेऊन जातो। कुठून म्हणजे तिथे दाखवा ना मग। कारण तुम्ही मला सांगा, आता इथे इतकं घाण आहे सर्व, मग साफसफाई कुठे आहे? आणि आपण कसलं डिसिल्टिंग आणि कसलं साफसफाईचं म्हणतो की सगळे इथे घाण करायलाच येतात। हा, सर्व किती घाण आहे। हा, काय SWM मग कुठे झोपा काढतात का? त्यांना तुम्ही द्या ना, मला नंबर द्या ना। तुम्ही आता म्हणाले ना, हा, आता हा तुम्ही वॉल आहे, कसलं गेबियन वॉल आहे बोलले? कसलं गेबियन वॉल आहे? कुठे आहे गेबियन वॉल सांगा? हा, मग डिसिल्ट करून आपण कुठे सिल्ट टाकतो? हे तर मला सिल्ट डिपॉझिशन सारखंच दिसतंय सगळं। तोडलं ना मॅडम, सगळं बाहेर येणार। आपण बॉर्डर आहे ना, त्याच्या बाहेर येऊ शकत नाही। आता हे वॉल साठी प्रपोज केलंय, हा, तो होणार आहे। पण कधी होणार वॉल? कधी होणार आहे? आणि असा प्रकारचा हा जो घाण आहे, नाही हा जो इतका सारा कचरा वगैरे टाकला जातो, हे गादी बिदी सर्व पडलेलं आहे, मग आपले SWM काय करतात? हा, कोणाचा जरा प्लीज तुम्ही नंबर काढा ना, जरा फाइंड आउट करा कोण आहे हे SWM वाले। नंबर द्या मला, मीच बोलते त्यांच्याशी, त्यांना इथे बोलूनच घेते। आणि बघा ना किती मग प्लास्टिक वगैरे सगळं टाकलं जातो इकडनंच, सगळं कचरा सर्व ठिकाणातनं टाकला जातो। मग आपण काय करतो? नाही पण मग आपला काय म्हणजे आपण काय करतो? मग इथे जर असं गाडी बिडी लावून हे लोक पण इथेच काहीतरी घाण बिण करतात, सर्व करतात, मग काय उपयोग आहे? आपण नदीचा काय हे बघतोय? इधर क्या आप करते हो ये पानी वानी से? खाना बना रहे हो? अंदर खाना बना रहे हो? हम लोग ज्यादा टाइम नहीं रहता है। हम लोग ज्यादा टाइम नहीं रहते, हम लोग खाना बनाते हैं 1-2 घंटा। हाँ, फिर निकल जाते हो। तो आप लोग इधर ही खाना वाना बना लेते हो? डेली का है क्या? ये किस चीज के लिए खाना बनता है? किस चीज के लिए खाना? हम लोग खाना खाते। आप लोग मतलब ट्रैवलर्स का है? हा, मला सांगा, हे कसलं वॉल वगैरे बोलताय? हे सगळं तुटलंय, याच्यातनं तर सगळं घाण पडणारच। हा, हा, नाही पण काय म्हणजे डिसिल्टिंगचा मग अर्थ काय आहे? आपण डिसिल्टिंग कसलं करतो आणि का करतो? मग जर हे सगळंच व्यवस्थित नाही, मग डिसिल्टिंगचा काय अर्थ मला सांगा जरा। आपण म्हणतो मिठी नाही पण मिठी नाही पब्लिक। अरे वा, तुम्ही BMC वाले आणि असं कसं बोलताय? नाही कळवायला लागेल, म्हणजे त्यांना दिसत नाही का? आणि तुमच्या नदीचं जर हे काम आहे सर्व आणि तुम्ही डिसिल्टिंगच्या म्हणताय, बघा काय काय आहे इथे। हा, हे काय काय आहे सर्व इथे? वॉल कसलं वॉल? आणि कधी म्हणजे प्रपोज केलं? नाही प्रपोज केलं कधी? प्रपोज म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय प्रपोज केलं आहे? हा, अरे बापरे, तिथे पण तसं सगळं म्हणजे मीठी नदी काय, मीठी नदीची हालत बघा जरा। तिकडनं पण ते तसंच दिसतंय, इथे पण तसंच भरलेलं तसं दिसतंय कचरा सगळं। इथे सुद्धा सर्व कचरा दिसतंय, मग काय उपयोग आहे? आपण काय बघायला आलोय मग आता? डिसिल्टिंगच्या काय दाखवणार? तुम्ही म्हणाले आम्ही डिसिल्टिंग केलं, त्या ठिकाणी आपण दाखवू, कॉजवेचा इथे दाखवू, तर मग कुठे डिसिल्टिंग केलं? मला डिसिल्टिंगच्या काय अर्थ आहे? नाही खाली होते, पण ते असं जर परिस्थिती आहे हे काढून तुम्ही मला सांगा डिसिल्टिंगच्या नाही वरच्या म्हणजे काय? हे तर आधी आतमध्येच जातो ना अल्टिमेटली तुमच्या। नाही पण तुमच्या डिसिल्ट मधून तर हाच निघतात ना।
नाही नाही प्रॉब्लेम पेंढारकर, मिस्टर पेंढारकर, एक ऐका जरा. हा, दिस इज नॉट द पॉइंट ऑफ आर्ग्युमेंट. मी तर तेच बघायला ना, आपल्याला हे बघा, आपला रिव्हर रिज्युविनेशन, आपला रिव्हर रिज्युविनेशनचा काम आहे आपला. नोट डाऊन करा हा. आणि सिनियर्सला सांगा तुम्ही. मला नंबर द्या ना. मला आपले हे निघाले साहेबच आहेत. नाही 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 नाही, मला SWM त्यांचा number काढायला लागेल ना, माझा number नाहीये त्यांचा. विचारून घ्या ना, जेव्हापर्यंत फॉरेस्टवाले येत आहेत. अजूनही फॉरेस्टवाले आले नाही, हे आले नाही, तर तुम्ही कोणाचाच नंबर नाही मला या वॉर्डचा. मग तुम्ही कोऑर्डिनेशन मध्ये हे काम करणं भाग आहे आपल्याला. आपल्या चला जाणू या नदीच्या अंतर्गत तेच तर संधी आहे की हे वेगवेगळ्या डिपार्टमेंट आपल्या सोबत काम करतात आणि हे सगळं हे पूर्ण इतकं घाण आहे. मग आपण कसलं मिठी नदीच्या बाबतीत बोलतो. बापरे बापरे, म्हणजे मला इतकं लाज वाटते आता इथे येऊन. तर तुम्ही म्हणाले डिसिल्टिंग, तर मला वाटलं सगळं काहीतरी व्यवस्थित स्वच्छता वगैरे असेल. आपले निकालजी साहेब आले नाही का इथे कधी? ते आले नाही का कधी? येऊन गेले, इथे येऊन गेले. मग आपण तिथे जाऊ, मधून जाता येतं ना. लास्ट टाइम आम्ही असं मधून गेलो होतो, आम्ही गेलो होतो मधून, असं करून. ह्याच्या मधूनच आहे रस्ता. बघा जरा. तो आज हम लोग ये देख रहे हैं, मीठी नदी को आपको दिखाने के आए हैं, जिससे कि डीसिल्टिंग के बारे में हम लोग हमेशा सुनते हैं इतना सब कि डीसिल्टिंग कर रहे हैं, उसका इतना करोड़ों में खर्चा, उतना करोड़ों में. आप बताओ, अगर यही सब तरीका है और यही हम कहते हैं डीसिल्टिंग के नाम पे, और आप देख रहे हो जो अभी एग्जीक्यूटिव इंजीनियर से बात हुई थी और ये AE मेरे साथ आए हुए हैं और उनका कहना ये हमारा काम नहीं है. आप बताइए किसका काम है? फिर एक कोऑर्डिनेशन में काम होना चाहिए. कितना गंदा है चारों तरफ. इनको किसी को कुछ दिखता नहीं है. हर बारी आके यही सब दिखाना पड़ता है. इथून मधून जाता येते का? कसं जायचं आपण? हा, हा पूर्ण हा मँग्रोव्ह एरियाचाच आहे ना, मँग्रोव्हवाल्यांचा. ही मँग्रोव्हवाल्यांचं पण आहे ना. हा, तर मग मँग्रोव्हवाल्यांचं पण काम आहे की आता जर इथे पण असं हे सगळं घाण करून ठेवलं, मग हे काय, हा मिठी नदीच्या आतमध्ये एन्क्रोचमेंट नाही का हे सगळं? हा, हे आधी नव्हतं. आधी जेव्हा लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा हे सगळं नव्हतं. आता हे सर्व दिसतंय. हा, नाही 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 नाही, आता आम्ही ह्या 2022 पासून आपला चला जाणू या नदीला चालू झाला ना. हा, SWM काय करतात मला खरोखरच काय बोलू आता समजत नाही आहे. आणि एवढे मोठे मोठे टेंडर आणि सर्व काही दिलं जातं. हे कसलं सामान आणि काय चालू आहे हे सगळं कामं? आपल्या वॉटर सप्लायचं आहे, कोणाचं आहे हे? कोणाचं काम चालू आहे? कोणाचं? पण आपला वॉटर सप्लाय आपले की कोणाचं? आणि हे सगळं हे पण लास्ट टाइम पण बोललो होतो, ह्यांना पण कसं दिलं गेलंय सगळं? हे तर नदीवरचं एन्क्रोचमेंट आहे ना. हा, हे एन्क्रोचमेंट नाही का नदीवरचं? मला हे समजत नाहीये. नाही, सर्व वर्षानुवर्ष हे आहे, हे वर्षानुवर्ष आहे. मग कोण ह्यातला बघायला कोण आहे? इथे पण याच्या खाली पण सर्व आम्ही 2022-23ला येऊन गेलो, दाखवलं हे सगळं, पण काही उपयोग होत नाही याचा अर्थ. आणि तुमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट बरोबर कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. त्यासाठीच तर चला जाणू या नदीला इतकं चांगलं संधी आहे. बापरे, काही इकडे हे नाहीये. मग काय कसलं डिसिल्टिंगचं आपण बोलतो? जरा हात द्या. आपण डिसिल्टिंग बद्दल बोलतोय, पण डिसिल्टिंगचं काय अर्थ? थँक्यू. बहुत विकट परिस्थिती आहे. अजून वाट लागलेली आहे. म्हणजे आधी आम्ही आलो होतो, हे बघा किती डेफिकेशन पूर्ण. हा, इथे संडास बिंडास सगळं इथेच करतायत हे लोक. बघा, हा, हे पूर्ण संडासनी भरलेलं आहे. इथे जर लोक राहत आहेत, त्यांना जर कसली सोय नाही आणि असे राहायला दिलं तर हे संडास तर नदीतच करणार ना. काय उपयोग आहे हे सगळ्याचा? जरा साहेबांना लावा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना लावा जरा फोन, मला त्यांच्याशी बोलू द्या.
तो ये है मीठी नदी की हालत और इसको कैसे साफ होगा ये तो भगवान ही जाने फिर, क्योंकि हम डीसिल्टिंग बोल रहे हैं लेकिन डीसिल्टिंग अगर इस तरीके की है, संडास वगैरह करके और सारा कुछ, और आप देखो चारों तरफ कचड़ा ही कचड़ा, SWM का रोल किया। कोणाशी बोललाय ना? निकाल साहेबांना फोन लावून सांगितलं. हां हां. हॅलो, आता मी या आपल्या कॉजवेला आहे, चारही बाजूनी नुसतं कचरा. SWMला आता मी यांना सांगितलं तुम्ही फोन करून SWMला तरी फोन करा आणि बोलून घ्या, कारण चला जाणूया नदीच्या अंतर्गत आपण सगळं काय करतोय की आपण ह्यांना एकत्रित, म्हणजे इट इज अ कोऑर्डिनेटेड एफर्ट्स, SWM SWD सगळ्यांनी मिळून करायचंय. इथे मी बघते ओपन डेफिकेशनचा पूर्ण आहे, कचरा टाकलेला आहे. मग आपण डिसिल्ट करून काय उपयोग होते मला सांगा? पूर्ण नदी तशीच घाण कचरा भरतायत, चारही बाजूनी कचरा टाकला जातोय, तर काय उपयोग आहे याचा? कुठल्या लोकेशनचं मॅडम? आता यांनाच विचारा. कॉजवेलाच आम्ही आलोय, जिथे आपण क्रीक कडे पाणी, आपला क्रीक कडे जी जाते ना ब्रिज कडनं, माहीम कॉजवे आपलं हे एंड पॉइंट. तर चारही बाजूनी बघा कचरा टाकला जातोय, चारही बाजूनी, आणि खूप सारे, म्हणजे एकदम बल्क मध्ये आहे. वाल्यांना फोन बोलू मॅडम की बोलायला लावणार आहे काय तर. मी तेच त्यांना सांगितलं की तुम्ही फोन लावा, ते म्हणतात आम्ही थोडी हे काम करतो, त्यांना राग येते. पण मी तेच सांगितलं की चला जाणूया नदीलाचा अर्थ आहे 27 डिपार्टमेंट आपल्या एकत्र. बरोबर आहे, ते आमचं करस्पॉन्डन्स पण चालू आहे, रेग्युलर आम्ही सांगतो, पण ते ऍक्शन पण घेतात, मागे पण घेतो. नाही पण असं दिसत नाहीये ना. तुम्ही जर म्हणताय ना ऍक्शन, प्लीज तुम्ही एक दिवस या आणि बघा कसं परिस्थिती आहे, तुम्ही बघा. आम्हाला माहिती आहे मॅडम ते, पण तुम्हाला असं प्रॉब्लेम येत असेल हे द्या ना ऑब्झर्वेशन. नाही हे आम्ही तुम्हाला सांगू का, 2022ला जेव्हा सुरू झाला ना चला जाणूया नदीला, तेव्हा आपण इथूनच चालू केलेलं. आणि ते तुमचे जे ऑब्झर्वेशन नाही ते ठीक आहे, पण जर नाही आता जर तुमच्याकडे नंबर असेल. आम्ही काय केलेलं नाही असं नाहीये. नाही मी नाही म्हणत की तुम्ही करत नाही. हॅलो, मी नाही म्हणत की तुम्ही करत नाही, केलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही असं म्हणते. जर तुम्ही आज इथे आले ना की आपण जर म्हणतोय आपण डिसिल्टिंग केलं, आता डिसिल्टिंग केलं आणि त्याच्यानंतर जर सगळं असंच मला माहित आहे हो, मला माहित आहे निकालजेजी की आपल्या डिसिल्टिंगच्या काय आहे काय नाही. पण ऍट द सेम टाइम वेन वी डू सच थिंग्स फर्दर, याच्यात अजून असे घाण पडू नये, जाऊ नये आतमध्ये. कारण मोठे मोठे हे काय ते आपल्या जे कमोट वगैरे आहेत ना, ते सुद्धा तुटलेले वगैरे मोठे मोठे असे सगळे पडलेले. मग सर्व काही काय वॉर्डवाल्याने FIR वगैरे पण घेतली, ते मध्ये थांबलेलं होतं परत. नाही पण आता हे काय म्हणतायत की काय वॉल बाउंड्री बनवणार म्हणून काहीतरी प्रपोज आहे. नाही ते ठीक आहे, पण आता पण बघताना पण जर आपण SWMला जर कळवलं, मग यांना पेंढारकरांना सांगा की त्यांना पण त्यांना लावून द्यायला मी त्यांच्याशी बोलते. नाही मी त्यांना काय सांगितलं मॅडम ना की ऑब्झर्वेशन, मी पण ते सांगितलं ऑब्झर्वेशन लिहून द्या. नाही आता डिपार्टमेंटला नंतर कळू शकतो ना, आता इमिडिएटली ते लोक येणार नाही ना. एक मिनिट, मी काय नाही मी काय म्हणतेय की आता जर आता नाही ते तर आम्ही करतोच, आम्ही सगळे करतच असतो, पब्लिकचा तर आहेच प्रॉब्लेम. पण आपला जो डिपार्टमेंट आहे SWMचा, त्यांना जर आता फोन लावून जर म्हणजे यांनी लावून दिलं तर मी त्यांना इथे बोलून घेते ना. हा मला माहित नाही, तेच त्यांना सांगितलं फाइंड आउट करून जरा. मला पण माहित नाही तर कोणाला फोन लावू? नंबर नाही माहिती त्यांचा पण. हा एई मेंटेनन्सला लावा. एई मेंटेनन्सचा कोण असेल साहेब कोणाचा? हा हे बघा किती कचरा सगळा इथून पण टाकला जातोय सर्व. क्या फायदा है ऐसे अगर कचरा? माझ्याकडे कोणाचा नंबर नाही, पण आता माझ्याकडे नंबर नाहीच आहे ना कोणाचा. हा नाही ना, कोणाचाच नंबर नाही माझ्याकडे. आता मला वाटतं इकडे हे देखो ऐसे सब बडे बडे, हे बघ ना एवढे मोठे मोठे असे सगळं टाकलं जातो. गवारी घेऊन येतो कोणाचा नंबर असेल तर. हा
मी मॅडमला का म्हणलो तुमचे ऑब्झर्वेशन लिहून द्या आपण प्रत्येक डिपार्टमेंटला कन्सर्न डिपार्टमेंट. अरे ऑब्झर्वेशन लिहून दिलं होतं ना आधी पण लिहून दिलेलं, असं नाही की लिहून देत नाही आम्ही ऑब्झर्वेशन्स. मॅडमचं असं म्हणणं असं की मी सांगा इकडे बोलू असं कसं येणार कोणाला. नाही आम्ही बोलतो, आम्ही दरवेळेला असं जातो तेव्हा बोलतो. आमचं तरी ऐकणार, तुमचं नाही ऐकणार कदाचित. गवारीकडून घेतो नंबर आणि इथे आतमध्ये कसं जायचं असं त्या बाजूला ती जे तिथे आहे, तिकडनं असेल का? हा मी बघतो आता काय ते कॉन्टॅक्ट बघतो. गवारीकडून असेल नंबर इथलं कोणाचा घेतो. पण हा त्याची मिठीची जी एरिया आहे हा बघतो. हा पण मिठीचाच एरिया असणार ना. ही जी एरिया आहे हा जो पूर्ण एन्क्रोचमेंट बंद करून ठेवलाय. हा कुठे वॉल हे केलं ना पायलिंग. कुठे आहे? पायलिंग केली ना कुठे? ही ही बाउंड्री पायलिंग केलं बघा. हा ही बाउंड्री. हा पण पुढे कुठे आहे? म्हणजे त्यामुळेच तर ते सगळं कचरा टाकलं जातं ना. मग कुठे पुढे? वॉल इथपर्यंतच आहे याच्या वॉल तिकडे अर्थ. बनवण्याचा हे आहे. मग हा कोणाकडे? म्हणजे सपोज ही वॉल बनवण्याची ती आपल्या डिपार्टमेंटकडे की कोणाकडे असते? मग कोणाचं आहे? मग हॅलो सर्व ओपन डेफिकेशन उंदीर बिंदीर सर्व आहे इथे. मॅडम आता आम्ही फिरत कितना इकडे आलोय, चुहा. ब्रिजवरून चालत पुढे आलो, या बाजू पलीकडच्या बाजूला आलोय. काय का मॅडमशी बोला. म्हणजे आता तुम्ही मी जो स्पॉट दिला होता ना बहुत ही गंदी हालत ये है मीठी spot दिला मीठी नंतर नदी. वरती pipeline और आज हम जो इसीलिए road मीठी है ना, नदी पे आए हैं देखने के लिए इथून कि आलोय. क्या परिस्थिति आप देख सकते हो. कितना कचरा भी जा रहा है अभी भी. तो पाइपलाइन ये कैसे सुधरेगा जब तक कि पब्लिक भी नहीं सुधरेगी और ना ही जो हमारे डिफरेंट डिपार्टमेंट्स है ये भी जब तक नहीं सुधरेंगे तब तक कुछ सुधरने वाला नहीं है. आप देखो कितना कचरा डाला जा रहा है हर तरफ से. ये देखिए. और फिर हम लोग डीसिल्टिंग की बात करते हैं.